एषसुरासुरमणुसिन्धवन्दितं घोदघायिकं ममलं प्रणमामि वर्धमानं तिस्थं धम्मस्य कर्तारं शेषे पुनतिथयरे ससौवसिद्धे विशुद्धसद्भावे समनेय नाणदंसन चरित तव वीर्यायारे ते ते सव्वे समगं पत्तेगमेव पत्तेगं वन्दामि अवर्तन्ते अर्हन्ते मानुषे खेते किच्चार्हन्ताणं सिद्धाणं तहनमो गणहराणम् अज्झावयवगाणं साहूनं चेदि सव्वेसिं तेसिं विशुद्धदंसन नाणपहाणा समं समासेच उवसंपयामि सम्मं जत्तो निवाण संपत्ती. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपल्या सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. प्रवचन सार ग्रंथामध्ये ज्ञेय तत्व प्रज्ञापन अधिकारांतर्गत अनेक त्रैकालिक सत्य आपण जाणून घेतले. पहिलं, सच्चा कधी नाश होत नाही, असच्ची कधी उत्पत्ती होत नाही, प्रत्येक वस्तू ही स्वभावतः परिणमनशील आहे, द्रव्य गुण पर्यायांचा समूह आहे, उत्पाद व्यय ध्रुवता हे द्रव्याचं लक्षण आहे, नंतर गुण आणि पर्यायवान असणं हेही द्रव्याचं लक्षण आहे, उत्पाद व्यय आणि ध्रुव यांच्यात अविनाभावीपणा आहे, द्रव्य पर्याय अनेक द्रव्यांची मिळून एक बनलेली जी द्रव्य पर्याय आहे तिच्यामध्ये देखील उत्पाद व्यय द्रव्य स्वतंत्र रीतीने कार्य करतं. त्याप्रमाणे समान जातीय किंवा असमान जातीय कोणतीही पर्याय असली तरी पर्यायीतून पर्यायीची उत्पत्ती होत नाही, ती द्रव्यातून होते. या गोष्टी आपण या ज्ञेय तत्व प्रज्ञापन अधिकारामध्ये आपण बघितलेले आहे. आता आचार्य आपल्याला गुणपर्यायीच्या वर त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करत आहे. आणि गुणपर्याय म्हणजे गुणांची होणारी पर्याय. आणि गुण किती? तर अनंत गुण. आणि त्या अनंत गुणांचा आधार काय? तर एक द्रव्य. म्हणून द्रव्याच्या म्हणजे गुणांच्या ज्या पर्यायी आहे हे या एक द्रव्याश्रित असणार आहे. जसं जीवामध्ये ज्ञान, दर्शन, सुख, वीर्य असे गुण आहे. ज्ञान गुणाची पर्याय प्रतिसमय बदलणार, दर्शन गुणाचीही पर्याय प्रतिसमय बदलणार, पण या दोनही किंवा बाकीही गुणांचा आधार हा एक द्रव्य म्हणजे जीव द्रव्यच त्याचा आधार असणार आहे. या रूपाने एक द्रव्य पर्यायाद्वारा म्हणजे एकाच द्रव्याच्या आश्रित असणाऱ्या गुण पर्यायाद्वारा उत्पाद व्यय द्रव्याचा आता स्वतंत्र विचार करतात. मागच्या याच्यात द्रव्य पर्यायीचा विचार केला आणि या याच्यात गुणपर्यायीचा विचार करतात. मागच्या याच्यामध्ये सांगितलं की ही असमान जातीय जी द्रव्य पर्याय आहे यामध्ये जीवाचा जो व्यामोह आहे हा वास्तविकता हा कलंक आहे आणि यामध्येच आम्ही गुरफटून गेलेलो आहे. या असमान जातीय द्रव्य पर्यायीला तीक्ष्ण भेदक दृष्टीने आम्हाला अलग अलग बघायचं आहे. शरीराचं अस्तित्व अलग, आत्म्याचं अस्तित्व अलग. हे उत्पाद व्यय द्रव्याच्या माध्यमातून देखील भेद विज्ञानाची प्रक्रिया आमच्या जीवनात आम्हाला अवतरित करायची आहे. गुणपर्याय होत असताना प्रतिसमय एक गुण आपल्या गुणापासून अन्य गुणरूपावर संक्रमित होतो, बदलतो. गुणापासून गुणांतर असं त्याचं परिणमन सातत्याने सुरू असतं आणि यामध्ये देखील उत्पाद व्यय द्रव्याचं उल्लंघन होत नाही,
उत्पाद्वे ध्रुवता त्या ठिकाणी आहेच, ही गोष्ट 104 नंबरच्या गाथेमध्ये आचार्य स्पष्ट करत आहे. गाथा पहा. परिणमदिशयं दौवं गुणदोय गुणंतरं सदविशिष्टं तं हा गुणपज्जाया भणिया पुनदौवमेवत्ति. परिणमदिशयं दौवं गुणदोय गुणंतरं सदविशिष्टं तं हा गुणपज्जाया भणिया पुनदौवमेवत्ति. सदविशिष्टम दौवम, सद्विशिष्ट, सत म्हणजे सत्ता, सत्तेपासून अभिन्न असलेलं जे द्रव्य, म्हणजे आपण जे द्रव्याचं लक्षण बघितलेलं तत्वार्थ सूत्रामध्ये सद्द्रव्य लक्षणम, तेच या ठिकाणी सांगितलेलं आहे की सत्तेपासून अभिन्न असलेलं असं द्रव्य हे संयम गुणदोय गुणंतरो परिणमती, गुणापासून गुणांतर रूप परिणमित होत. गुण हे द्रव्यामध्ये कायम आहे, पण गुणांच्या ज्या पर्यायी होत आहे, अवस्था होत आहे, या सातत्याने प्रतिसमय बदलत आहे. म्हणजे ज्ञान गुण हा जीवाचा कायम असणारा गुण आहे. या ज्ञान गुणाच्या 5 अवस्था मती श्रुत अवधी मन पर्याय केवळ, याच्यामध्ये आपण बाकी सगळं सोडून दिलं आणि मती श्रुत जरी घेतलं तरी ज्ञानामध्ये मती ज्ञान आहे. मती ज्ञानाच्याही अनेक प्रकार आहे आणि या मती ज्ञानामध्ये श्रुतज्ञान रूपाने परिणमत मती ज्ञान पुढच्या समयात श्रुतज्ञान रूपाने परिणत झालं. कधी कधी मती ज्ञानामध्ये देखील आम्हाला अशा प्रकारे दिसतं की आता आम्ही पुस्तकाचं ज्ञान करतो आहे, पुढच्या समयात आम्ही कर्णेंद्रियाचा विषय श्रवण करत आहोत. म्हणजे कर्णेंद्रियानी होणार तेही मतिज्ञान. समजा आम्ही पुस्तक वाचतो आहे, वाचत असताना आमचं लक्ष पुस्तकावर केंद्रित झालेलं आहे, चक्षु इंद्रियाचं माध्यम आम्ही घेतलेलं आहे, हे चक्षु इंद्रियांनी होणारं मतिज्ञान आहे. आता आम्हाला कर्णेंद्रियांनी ऐकायचं आहे किंवा ऐकतो आहे, त्यावेळेला हे ज्ञान आमचं संपलं, दर्शन उपयोग झाला आणि कर्णेंद्रियांनी होणार असं मतिज्ञान जीवाला झालं. तर एका गुणाच्या पर्यायीपासून दुसऱ्या गुणावर ते ज्ञान असं बदललेलं आहे. या ज्या गुणापासून गुणांतर म्हणजे गुणाची पर्याय बदलली आहे, गुण कायम आहे पण गुणाची पर्याय त्या ठिकाणी बदललेली आहे, म्हणून एका गुणाच्या पर्यायीपासून सच्ची अभिन्न अन्य गुणरूपाणी परिणमत. अशा तऱ्हेने ती दुसऱ्या गुणरूप परिणत झालेली आहे. कोणतीही वस्तू जर आम्ही जगामधली घेतली तरी देखील त्याच्यामध्ये आम्ही असा तऱ्हेचा गुण पर्यायीवर देखील उत्पाद वेद ध्रुवता घटित करता येऊ शकते. कोणताही एक गुण घ्यायचा, समजा पुद्गलाचा गुण घेतला आम्ही, त्यामध्ये स्पर्श गुण घेतला. स्पर्श गुण घेत असताना तो स्पर्श गुण पहिल्यांदा समजा कडक रूपामध्ये आहे आणि तो बदलून त्याचाच मऊपणा तिथे प्रगट झालेला आहे, तर त्या स्पर्श गुणाच्या त्या पर्यायीपासून त्याची पर्याय गुणांतर रूप झालेली आहे. दुसऱ्या अन्य पर्याय रूप तो गुण परिणमित झालेला आहे. अशा प्रकारे हा गुणरूपाने परिणमतो आणि म्हणून गुण पर्याय हे देखील द्रव्यच आहे. आणि याचा आधार कोण आहे? गुणांचा आधार काय आहे? तर गुणांचा आधार हे द्रव्यच आहे आणि म्हणून गुण पर्याय देखील द्रव्यच आहे असं त्या ठिकाणी अभेद कथनाच्या माध्यमातून म्हणता येतं. भेद कथन म्हणताना आम्ही हे म्हणणार आहोत की गुण अलग आहे आणि द्रव्य अलग आहे. जेव्हा भेद परक दृष्टी आहे तेव्हा पृथक्करण बघणार आहोत, आणि जेव्हा अभेद दृष्टी आहे की गुण आणि द्रव्य पृथक नाहीच, प्रदेश एकच आहे आणि म्हणून त्यावेळेला त्याला अभेद रूपाने देखील कथन करता येऊ शकतं किंवा आम्ही अनुभवू देखील शकतो. म्हणून गुण पर्याय हे द्रव्यच आहे हे म्हणत असताना अभेद दृष्टी प्रधानतेने आहे
असे सांगितलेले आहे. म्हणजे द्रव्याची जी सत्ता आहे ही गुणपर्यायी सोबत अभिन्न असणार आहे. अशाप्रमाणे ही गाथा या ठिकाणी आम्हाला लक्षात घ्यायची आहे. अत्यंत साधी, सोपी आणि नित्य अनुभवनात येणारी अशी ही गुणपर्यायींची प्रक्रिया आहे. व्यवहारामध्ये देखील अनेक उदाहरणं आपण बघू शकतो आणि त्या उदाहरणांच्या माध्यमातून हे आम्ही सहज रीतीने लक्षात घेतो की अरे ह्या अशा अवस्था प्रति समय बदलत आहे. जरी आम्ही म्हटलं की हे पुस्तक कालचंच आहे, तरी देखील पुस्तकाची कालची अवस्था बदललेली आहे. त्याची जी पर्याय आहे ही पर्याय दुसऱ्या दिवशी 24 तासांनी जुनी झालेली आहे. अशा तऱ्हेने आम्हाला जरी दृश्यमान बदल कदाचित आमच्या लक्षात येत नसला तरी देखील सूक्ष्म रीतीने परिणमन आणि बदल आणि एका अवस्थेपासून दुसऱ्या अवस्थेपर्यंत त्याचं स्थित्यंतर बदलाची प्रक्रिया सुरूच आहे. वस्त्र अगदी शुभ्र आहे, पांढरं शुभ्र आहे. दुसऱ्या दिवशी जर आम्ही कपाटामध्ये बघितलं तर आम्हाला ते शुभ्रच दिसतं, पण दिसतं, परंतु तरी देखील त्याच्यामध्ये काही ना काही 24 तासानंतर येणाऱ्या पर्यायीचा फरक त्यावर नक्कीच पडलेला आहे, जो आमच्या स्थूल अवलोकन केलं असताना लक्षात येत नाही. जरी आम्ही म्हटलं की ही साडी मी 1 वर्षापूर्वी घेतली पण अजूनही वापरलेली नाही, नवीच आहे, नवीच आहे म्हणत असताना देखील ती 1 वर्ष जुनी झालेली आहे. म्हणजे त्याच्या गुणांच्या अवस्था बदलून जुनी आहे हे अंतिम सत्य आम्हाला लक्षात घ्यायचं आहे. असं हे गुणपर्यायींचा हा प्रक्रिया बघायची आहे. आता पहा, एक द्रव्य पर्याय म्हणजे गुणपर्याय आहे. कारण गुणांच्या पर्यायी होतात आणि गुणांच्या पर्यायी अनेक गुणांच्या अनेक पर्यायी, पण त्याचा आधार मात्र एक द्रव्य त्या ठिकाणी आहे, म्हणून द्रव्य पर्याय म्हणजेच गुणपर्याय आहे. कारण गुणपर्याय हे एक द्रव्यत्व रूप आहे. एकाच द्रव्याचा त्यांनी आश्रय घेतलेला आहे. एकाच्याच आश्रयाने त्याचा एक द्रव्यपणा त्या ठिकाणी सिद्ध होतो. आणि उदाहरण दिलं आम्रफलाप्रमाणे. जसा आम्रफल आहे, जसा आंबा कैरी रूपाचा आहे, कैरी रूपाचा असताना त्याचा स्पर्श कडक आहे, रंग वेगळा आहे, हिरवा रंग आहे, त्याचा स्वाद आंबट आहे, त्याचा वर्ण वेगळ्या रूपाचा आहे. असे चारही गुणधर्म त्या ठिकाणी आंब्यामध्ये असताना त्याच्या त्या पर्यायी त्या समयात हिरव्या रंगाची आंबट रूपाची अशी त्याची पर्याय आहे. त्यावर 5-6 दिवसाची वेळ गेला, तो आंबा पिकला, पिकल्यानंतर त्याची ती अवस्था बदलली आणि ती हिरवी जी अवस्था होती त्याचा व्यय होऊन पिवळ्या रंगाच्या पर्यायीचा उत्पाद झाला. त्याचा जो खट्टा स्वाद होता तो बदलून मधुर स्वाद रूपाने तो परिणत झाला. त्याचा जो पांढरा वर्ण होता तो बदलून पिवळा झाला. म्हणजे सगळ्या ह्याच्यामध्ये अशा तऱ्हेने स्थित्यंतर त्या ठिकाणी झालेला आहे. गुण त्याचा मूळ तो पर्याय सोडून दुसऱ्या पर्याय रूप परिणत झालेला आहे असं हे. पण तरी देखील त्यांनी आम्रफलाचं मात्र उल्लंघन केलं नाही. आम्रफलाच्याच ते चारही गुण आश्रित आहे, म्हणून एक द्रव्याश्रयपणा तिथे कायम आहे. म्हणून आम्रफलाप्रमाणे आहे. ज्याप्रमाणे खरोखर आम्रफल स्वयं हिरवेपणारूप भावापासून पिवळेपणारूप भावाने परिणमित होतं आणि पूर्व पर्यायामध्ये आणि उत्तर पर्यायामध्ये प्रवृत्त हिरवेपणा आणि पिवळेपणा या भावांनी आपल्या सत्तेचा अनुभव करतो. या भावानी त्याची सत्ता त्या ठिकाणी स्पर्श गुणाची सत्ता अबाधित आहे आणि हिरवेपणा आणि पिवळेपणा या भावासह युगपत अभेद रूप सत्तेने एकच वस्तू आहे, अन्य वस्तू नाही.
कशाचा हिरवेपणा आहे म्हटलं तर तो आंब्याचा हिरवेपणा आहे. म्हणजे आंबा आणि हिरवेपणा याच्यामध्ये आम्ही अभिन्नता दर्शविली. आणि जर भेद बघायचा असेल तर ते हिरवेपणा वेगळा, पिवळेपणा वेगळा, आम्ही भेद देखील तिथे अनुभवात घेऊ शकतो आणि अभेद विवक्षा देखील आम्हाला अनुभवात येऊ शकते. म्हणून ते एकच आहे, अन्य वस्तू नाही. याप्रमाणे हे तर उदाहरण आपल्याला समजायला आलं, कारण उदाहरण आम्ही नेहमीच बघतो, पण उदाहरणावरून आम्हाला सिद्धांतावर यायचंय. सिद्धांत सांगतात की याचप्रमाणे प्रत्येक द्रव्य स्वयमेव, या ठिकाणी स्वयमेव हा शब्द महत्वपूर्ण आहे, कारण त्याला कुणीही जबरदस्तीने गुणांपासून गुणांतर रूप परिणमित करू शकत नाही. त्याची स्वतःची ती योग्यता आहे की तो त्याची पर्याय नष्ट होऊन नवीन पर्याय उत्पन्न करण्याची त्याची स्वतःची योग्यता आहे. आणि म्हणून या ठिकाणी द्रव्य स्वयमेव पूर्व अवस्थेतील गुणापासून उत्तर अवस्थेतील गुणरूपाने परिणमत. द्रव्य जे आहे त्याचा जो गुण आहे तो गुण एक पर्याय सोडून स्वयं स्वतःच्या योग्यतेने दुसऱ्या पर्याय रूप परिणमित झालेला आहे. जसं मतिज्ञान श्रुतज्ञान रूपाने त्याच्या योग्यतेने परिणमित झालेलं आहे. कुणीतरी श्रुतज्ञान रूप त्याला प्रवृत्त केलं असं नाही, त्याची स्वतःची त्या समयातली तत्कालिक योग्यता तशा प्रकारची आहे. पूर्वावस्था आणि उत्तरावस्थेमध्ये प्रवृत्त भावानी आपल्या सत्तेचा अनुभव करतं. आणि पूर्वीची अवस्था असेल तरी देखील सत्तेशी ते अभिन्न आहे, उत्तर अवस्था असेल तरी ते सत्तेशी द्रव्याशी अभिन्न आहे. याप्रमाणे ते पूर्वोत्तर दशेतील भावांसह युगपत अभेद रूप सत्तेने एकच द्रव्य आहे, अन्य द्रव्य नाही. म्हणून ते एकच द्रव्य त्या ठिकाणी असणार आहे. तसेच ज्याप्रमाणे पिवळेपणाने उत्पन्न, हिरवेपणा रूपाने वेरूप आणि आम्रपणाने ध्रुव, आम्रफल एक वस्तू पर्यायद्वारा उत्पाद व्यय द्रव्यच आहे. या ठिकाणी घटित करायचं आहे गुणपर्यायीवर उत्पाद व्यय द्रव्यता. म्हणून उत्पाद व्यय ध्रुवता सांगून ती एक अभेद द्रव्यच आहे ही सिद्धी करणार आहे. त्याचप्रमाणे उत्तर दशेतील भावानी उत्पन्न, पूर्व दशेतील भावाने वेरूप आणि द्रव्य रूपाने ध्रुव असे प्रत्येक द्रव्य एक द्रव्य पर्यायाद्वारा उत्पाद व्यय द्रव्य आहे. ही गोष्ट या ठिकाणी सिद्ध केली. टीकेतील आम्रफलाच्या दृष्टांताप्रमाणे द्रव्य आपल्या पूर्व पर्यायापासून उत्तर पर्याय रूपाने परिणमत. हितप्रती समय हे तर त्याचा स्वतःचा द्रव्यत्व स्वभाव आहे. जे सामान्य गुण आहे त्याच्यामध्ये द्रव्यत्व नावाचा जो सामान्य गुण आहे त्यामध्ये हे सांगितलेलं आहे की प्रत्येक द्रव्य हे प्रति समय परिणमत. आणि परिणमन म्हणजेच पर्याय, एका पर्यायीपासून अन्य पर्याय रूप होणं ही द्रव्याचं त्या ठिकाणी सामान्य रूपाचं वैशिष्ट्य आहे. आणि पूर्वोत्तर पर्यायाद्वारा तन्मयपणाने अस्तित्वाचा अनुभव करतो. पूर्व पर्यायीतही तो सत्चा अनुभव करतो आणि उत्तर पर्यायीतही सत्रूपानीच त्याचा अनुभव आहे. आणि म्हणून पूर्वोत्तर पर्यायाशी एक रूप तन्मय असल्याने ते एकत्व द्रव्य आहे, दुसरं नाही. आणि ते गुणपर्याय व द्रव्य हे एकच द्रव्य रूप आहे, वेगवेगळ्या वस्तू नाही. पूर्व गाथेत म्हणजे 103 नंबरच्या गाथेमध्ये द्रव्य पर्याय रूपाने म्हणजे अनेक द्रव्यात्मक पर्यायद्वारा, ज्याला म्हटलं होतं समान जातीय द्रव्य पर्याय आणि असमान जातीय द्रव्य पर्याय, याद्वारा द्रव्यामध्ये उत्पाद व्यय द्रव्य दाखविलेले होते. आणि या गाथेमध्ये गुण पर्याय रूपाने
उत्पाद व्यय ध्रुवता सिद्ध केलेली आहे. या गाथेचा सारांश आपल्याला बघताना आम्ही म्हणू शकतो की या गाथेमध्ये गुणपर्यायाद्वारा द्रव्याचे उत्पाद व्यय द्रव्य सांगत आहे. गुणपर्यायी, या गुणपर्यायी शब्द पण त्यांनी वापरलेले टीकेमध्ये असे आहे की द्रव्य पर्याय म्हणजे गुणपर्याय आहेत. आहेत शब्द वापरला, बहुवचन वापरलं, यावरून गुणपर्यायी अनेक आहे हे सिद्ध झालं. गुणपर्यायी एकाच द्रव्याच्या पर्यायी आहे. द्रव्य स्वयं पूर्वीच्या गुणपर्यायीपासून उत्तर गुणपर्याय रूपाने परिणमित असून एक गुणपर्याय सत्तारूप राहतो. हे असं द्रव्य तेच आहे, ते दुसरं द्रव्य नाही. समजा विकारी परिणमन आहे, म्हणजे विकारी कर्म उपाधिजन्य असं रागद्वेषादी परिणमन त्या ठिकाणी दिसत आहे. याच्यामध्ये कर्म उपाधिजन्य त्या ठिकाणी निमित्त कारण असणार आहे. परंतु कर्म उपाधीचे निमित्त असताना असा बदल होतो, पण निमित्त आणि उपादान या दोहोंमध्येही बदल होतो असं नाही. निमित्त निमित्ताच्या ठिकाणी आहे, बदल जो होणार आहे तो उपादानात होणार आहे आणि तोही स्वयोग्यतेने त्याच्या होणार आहे. म्हणजे जसं जीवाला राग आला, राग आला या ठिकाणी त्याचं अंतरंग निमित्त कारण तर क्रोध कषायाचा उदय हे निश्चितपणे असणार आहे, कारण अंतरंग कारण नियामक कारण असतं. बाह्य निमित्त कारण एखाद्या गोष्टीची आठवण असेल, एखादी व्यक्ती असेल, बाह्य निमित्त कारण कोणतंही असेल, पण अंतरंग निमित्त कारण नक्कीच त्या ठिकाणी क्रोध कषायाचा उदय आहे. म्हणजे क्रोध कषायाचा उदय हे निमित्त कारण असताना जीव त्या समयात क्रोध रूपाने परिणत झाला, ही वस्तुस्थिती आहे. ही वस्तुस्थिती असताना जीव त्यावेळेला क्रोधरूप परिणमला, हे त्या ठिकाणी निमित्तामुळे असं आम्ही जरी म्हणत असलो तरी उपादानाच्या दृष्टीतून त्या समयात त्या जीवाची तशा प्रकारची योग्यता होती, हे त्याचं निश्चित निर्णयाने कारण आहे. म्हणून निश्चय कारण कोणतं आणि निमित्त कारण कोणतं याचाही आम्ही त्या ठिकाणी विवेक ठेवायला पाहिजे. ही गाथा आम्हाला हे शिकवते आहे की विकारी परिणमन कर्माच्या निमित्ताच्या अधीन आहे, ही गोष्ट सत्य आहे. पण कर्म आणि जबरदस्तीने जीवाला विकारी बनविलेलं नाही. जेव्हा जीवानी पराचं लक्ष केलं, पराला टार्गेट बनविलं, तेव्हा त्याच्या योग्यतेने हा जीव अशा प्रकारे कषायरूप परिणाम झालेला आहे. यासाठी जयसेन आचार्यांनी पण आम्हाला अनेक परत गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्या की जयसेन आचार्य म्हणतात की संसारी जीव हा मती स्मृती वगैरे ज्ञानाने परिणत होतो. आता या गुणांपासून मती स्मृती चिंता अभिनिबोध वगैरे हे सगळे मती ज्ञानाची पर्याय नाव आहे. याच्यापैकी कोणतंही एका जीवाचं एक मती ज्ञान असेल, समजा स्मृती रूप आहे, म्हणजे आठवण रूपाने काहीतरी तो जाणतो आहे, त्यावेळेला ते श्रुतज्ञान मती ज्ञान त्या गुणापासून श्रुतज्ञान पर्याय रूपाने परिणत झालं. दुसरं उदाहरण पुद्गलाचं घेतलेलं आहे की पुद्गल द्रव्य शुक्ल वर्णाधिकांपासून लाल वर्णादी रूपाने परिणत झालं. वस्त्र, एखादं शुक्ल वस्त्र आहे, पांढरं वस्त्र आहे आणि त्यावर काहीतरी लाल रंगाचे शिंतोडे उडलं, लाल रंग रूपाने ते परिणत झालं. जरी त्या ठिकाणी बाह्य निमित्त कारण लागलेलं आहे, तरी वस्त्र त्याच्या योग्यतेने एका गुणापासून दुसऱ्या गुणरूप मध्ये परिणत झालेला आहे. किंवा तिसरं उदाहरण त्यांनी दिलं की निरुपराग स्वसंवेदन ज्ञान,
हे अत्यंत महत्वाचं असं उदाहरण आहे आणि अध्यात्म ग्रंथामध्ये अशा प्रकारची उदाहरणं आम्हाला आत्मबल देत असतात. या ठिकाणी सांगितलं जयसेनाचार्यांनी की निरुपराग असा स्वसंवेदन ज्ञान हे कधी विद्यमान आहे जीवाजवळ, तर हे ज्या वेळेला तो अंतर्मुख होऊन स्वतःच्या न्यायक स्वभावी आत्म्याला मी असा कर्म उपाधी जन्य विकारी नाही, मी एक चैतन्य स्वभावी आत्मा आहे, मी असमान जातीय द्रव्य पर्याय रूप नाही, अशी ग्वाही तो जीवनात देतो. त्यावेळेला त्याचं असणारं जे ज्ञान आहे ते असं निरुपराग स्वसंवेदन ज्ञान म्हटलं जातं. आणि हे केवल ज्ञानाचं बीजभूत ज्ञान आहे की हे धारण केल्याशिवाय केवल ज्ञानाचा वृक्ष उभा राहू शकत नाही. म्हणून या वृक्षाचं मूळ कारण, केवल ज्ञानरूपी वृक्षाचं मूळ कारण, संसारी अवस्थेत जेव्हा हा आत्मा मी निरुपराग स्वसंवेदन गम्य आहे हे प्रतीतीत घेतो, स्वतः आश्वस्त बनतो की मी हा असा चैतन्य रूप आत्मा आहे, त्याच्यातूनच हा केवल ज्ञानापर्यंतचा वृक्ष त्या ठिकाणी निर्मित होतो. म्हणजे गुणापासून गुणांतर रूप अशी त्याची अवस्था त्यावेळेला बदललेली आहे. आणि या गाथेचा प्रयोग जर आम्हाला जीवनात करायचा असेल तर आत्मा स्वतःच्या भावनारूप असा परिणमत आहे. स्वयं याची स्वतःची प्रतिसमय एक भाव अवस्था आहे आणि या भावापासून तो अन्य भाव रूपाने परिणत होतो. म्हणजे समजा त्यांनी एक निज शुद्ध आत्मतत्वाचं ध्येय घेतलं तर त्यापासून हा स्वतःच्या आत्मचिंतनामध्ये निमग्न राहतो. प्रथमची भावना त्याची भावांतर रूपाने अशा प्रकारे परिणत होते. उदाहरणार्थ, मी चैतन्य स्वभावी आत्मा आहे, मी त्रिकाली आहे, मी म्हणजे शरीर नाही, मी म्हणजे असमान जातीय द्रव्य पर्याय नाही, मी म्हणजे या सर्व विकारांनी रहित आहे, शुद्ध चैतन्य घन असा निज आत्मा आहे. अशा प्रकारच्या त्याच्या या भावना रूपाने जेव्हा तो परिणत होतो आणि परिणत होत असताना निरंतर अंतर्मुहूर्त पर्यंत हा त्याचा सिलसिला, हे त्याचे विचार कायम राहतात. आणि असं हे राहिल्यानंतर स्वतःच्या निरापद अशा स्वभावाची त्याला जागृती होते की मी हा असा चैतन्य स्वभावी आत्मा आहे, याची प्रतीती त्याच्या जीवनात निश्चित आल्याशिवाय राहत नाही. अशा प्रकारे या 104 नंबरची गाथा आपण बघितलेली आहे. यानंतर आम्हाला 105 नंबरच्या गाथेकडे वळायचं आहे, जी गाथा आम्हाला खूप महत्वाचं काहीतरी सांगणार आहे. द्रव्य आणि गुण यांच्यामध्ये भिन्नता कशा प्रकारची असणार आहे. गुण आणि गुणी, गुण हा स्वयं निर्गुण आहे आणि गुणी म्हणजे द्रव्य हे स्वयं गुणांचा समूह रूप आहे. सत्ता आणि द्रव्य, सत्ता देखील, सत्ता म्हणजे अस्तित्व, अस्तित्व देखील एक गुण आहे आणि द्रव्य हे गुणवान आहे. अशा तऱ्हेने सांगून यामध्ये प्रदेश भिन्नता नाही हे सत्याचार्यांनी या ठिकाणी सांगितलं. आणि जर याच्यामध्ये आम्ही प्रदेश भिन्नता मांडली, गुण आणि गुणी हे जर अलग अलग आहे असं जर आम्ही मांडलं तर यामध्ये काय आपत्ती येऊ शकते किंवा कशा प्रकारचा दोष येऊ शकतो हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. नैयायिकांचं त्यांनी उदाहरण दिलं, नंतर बौद्धांचं एकांत मतवाद्यांचंही उदाहरण जयसेनाचार्यांनी आपल्या टीकेमध्ये दिलेलं आहे. आणि ही गोष्ट आचार्य सिद्ध करणार आहे की गुण आणि गुणी किंवा सत्ता आणि द्रव्य यामध्ये प्रदेश भिन्नता नाही, यामध्ये पृथकपणा नाही. शब्द ठेवणार आहे, पृथकपणा नाही पण अन्यपणा आहे. साधारणतः पृथक आणि अन्य
हे शब्द आम्ही समान अर्थाने वापरतो. अन्य आणि पृथक. पृथक आणि अन्य म्हणत असताना पृथक या शब्दाचा अर्थ आचरणा अभिप्रेत आहे, ज्या ठिकाणी प्रदेश वेगवेगळे आहे. जसं पुस्तक आहे आणि टेबल आहे, या दोनचे प्रदेश अलग आहे. पुस्तकाचे प्रदेश अलग आहे आणि टेबलाचे प्रदेश अलग आहे. तर यामध्ये पृथकपणा आहे आणि जीव आहे आणि ज्ञान आहे. याच्यामधले प्रदेश भिन्न नाही. जिथे जीवाचे प्रदेश आहे तिथेच ज्ञान गुणाचेही प्रदेश आहे. म्हणून याच्यामध्ये पृथकपणा नाही. पण ज्ञान म्हणजे आत्मा नाही आणि आत्मा म्हणजे ज्ञान नाही. म्हणून याच्यामध्ये अन्यपणा आहे, अतत्पणा आहे. अतत्पणा ते हे नाही असा त्या ठिकाणी अतत्पणा आहे, पण पृथकपणा नाही. शब्द लक्षात घ्यायचे. थोडी वेगळी कन्सेप्ट आणि अगदी योग्य कन्सेप्ट आचार्यांनी या ठिकाणी प्रतिपादन केली. मराठीमध्ये आम्ही शब्द वापरताना खूप स्थूल रीतीने शब्द वापरतो. आम्ही शब्दांना कधीही योग्य पद्धतीने न्याय देत नाही, कारण आम्हाला त्याच्या व्युत्पत्ती अर्थापर्यंत आम्ही जातच नाही आणि म्हणून आम्हाला शब्दाचा योग्य अर्थ आकलित होत नाही. पण ज्या वेळेला त्या शब्दांच्या मुळापर्यंत आम्ही जातो आणि शब्दांचा त्याचा नेमका अर्थ काय असावा याचा शोध घेतो, त्यावेळेला संस्कृत शब्द आम्हाला अतिशय व्यापक, समृद्ध आणि खूप सुंदर असे दिसतात. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर हत्ती याच्यासाठी एक शब्द वापरलेला आहे, द्विरद. द्विरद अनेक शब्द आहे हत्तीसाठी संस्कृतमध्ये वापरलेले, जसं मातंग, कुंजर. जसं आपल्याला माहिती आहे नरोवा कुंजरोवा हे म्हटलेलं होतं कुणी, तर युधिष्ठिराने म्हटलेलं होतं जेव्हा त्यांना द्रोणाचार्यांना सांगायचं होतं. तर नरोवा अश्वत्थामा हता, नरोवा कुंजरोवा अशा प्रकारचं संदिग्ध वचन त्या ठिकाणी ठेवलं आणि नरोवा कुंजरोवा हे तोंडामध्ये पुटपुटला आणि अश्वत्थामा हा हता, कारण अश्वत्थामा नावाचा हत्ती पण होता आणि अश्वत्थामा नावाचा द्रोणाचार्याचा मुलगा पण होता. आणि हताहा म्हटलं म्हणजे मेलेला आहे आणि नरोवा कुंजरोवा हे शब्द त्यांनी तोंडातल्या तोंडात पुटपुटले, कारण ती युद्धनीती होती. युद्धामध्ये कदाचित असं क्षम्य पण आहे. पण या ठिकाणी त्यांनी हत्तीसाठी जो शब्द वापरला तो कुंजर शब्द वापरला. हत्तीसाठी शब्द वापरला जातो मातंग, द्विरद हे शब्द वापरले जातात. करीन हा शब्द वापरला जातो. तर या प्रत्येक शब्दाचा वेगवेगळा अर्थ आहे. द्विरद म्हणत असताना ज्याचा दात लांब आहे, दोन दात ज्याचे आहे आणि ज्याचे दात लांब आहे त्याला द्विरद असं म्हटलं जातं. हत्तीसाठीच हे शब्द आलेले आहे. पण प्रत्येकाच्या अर्थामध्ये संस्कृतमध्ये कथनचित व्युत्पत्ती अर्थानुसार भेद केला गेलेला आहे. आम्ही तशाच प्रकारे पृथक्त्व आणि अन्यत्व एकच शब्द वापरून टाकतो आम्ही की तो पृथक आहे किंवा ते अन्य आहे, ते वेगवेगळं आहे. परंतु या ठिकाणी मात्र दोन शब्द कसे वेगळे आहे, पृथक आणि अन्य. पृथक म्हणत असताना त्याचे प्रदेश पण भिन्न असले पाहिजे, त्याच ठिकाणी पृथक शब्दाचा उच्चार करायचा आहे. आणि अन्य म्हणत असताना प्रदेश भिन्नता नाही, पण लक्षण भिन्नता आहे, संज्ञा भिन्नता आहे, प्रयोजन भिन्नता आहे. म्हणून त्या ठिकाणी अन्यत्व हा शब्द वापरलेला आहे. या दृष्टीने ही गाथा या ठिकाणी आपल्याला बघायची आहे. गाथा वाचून आपण ठेवूया इथेच. गाथा नंबर आहे 105. न हवदि जदि सद्दौवम असद्धुवम हवदि तम कहम दौवम हवदि पुनो अन्नं वा तम हा दौवम सयम सत्ता. न हवदि जदि सद्दौवम असद्धुवम हवदि तम कहम दौवम हवदि पुनो अन्नं वा तम हा दौवम सयम सत्ता. जही दौवम सद न हवदी, जर द्रव्य सद्रूप नसेल तर.
म्हणजे द्रव्य, आम्ही पहिल्यांदाच कल्पना स्पष्ट केलेली होती की जे जे आहे ते ते सद्रूप आहे, असंच जगात काही नाही. आणि समजा जर आम्ही असं म्हटलं की द्रव्य अस्तित्ववान नाही, असं जर मांडलं तर ध्रुवम असत हवती. तर जे अध्रुव आहे, दोन पर्याय त्या ठिकाणी उपस्थित होतात की जे नियमानी असत आहे असं ठरतं, आणि जे असद आहे ते द्रव्य कसं असू शकेल. पहिला प्रश्न, पहिला पर्याय, जर ते सद्रूप नाही तर ते असद असेल, आणि जर ते असद आहे तर ते द्रव्य कसं असेल, पहिला पर्याय. आणि दुसरा पर्याय, जर ते सद्रूप आहे तर ते सत वेगळं आहे आणि द्रव्य वेगळं आहे, असं जर मांडलं तर तेही त्या ठिकाणी युक्तिसंगत होत नाही, आणि म्हणून द्रव्य स्वयमेव सत्तारूप आहे ही गोष्ट मानावी लागते. मागे पण मागच्या गाथांमध्ये देखील ही गोष्ट स्पष्ट केलेली होती, पण त्या ठिकाणी तर्क उपस्थित केलेला नव्हता, फक्त सिद्धांताचं प्रतिपादन केलेलं होतं. या ठिकाणी मात्र तर्काची उपपत्ती देऊन आचार्य ही गोष्ट परत या ठिकाणी स्पष्ट करत आहे. कारण तेवढीच महत्वपूर्ण ही गोष्ट असल्यामुळे पहिल्यांदा सांगताना नुसतं नियम रूपाने ती गोष्ट प्रतिपादन केली. या ठिकाणी तर्क देऊन तर्काचं खंडन आणि मंडन या प्रक्रियेच्या माध्यमातून ही गोष्ट या गाथेमध्ये आचार्य सिद्ध करणार आहे. याची टीका उद्याच्या याच्यात आपण बघू. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो खो. नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्झायाणं नमो लोये सवसापूनम्.